शकला नाही, अक्षय काही करू शकला नाही आणि शेवटला तुम्ही अमोलच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर पाहिला आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला ओम नरमेश्वर किरवलीनं. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. प्रशांत पाटीलची सेना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. हडलक अंगद पाटील केपीसी इनामपुरी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, ज्यानं 2 षटक गाठली, धावा अवघ्या खर्च केल्या, 14 विकेट मिळवल्या 2 आणि तोच ठरला नवनाथ गायकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रशांत पारवे आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. कॅम्प डिम्स्पेकचे ते ऑनर आहेत अक्षय दादा आणि प्रशांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅच ची आकर्षण ट्रॉफी. युवक काँग्रेस अध्यक्ष आमचे प्रशांत पारवे त्यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील आम्ही पाहिली आणि या प्रशांत आणि 22 ते 26 आता त्यांची स्पर्धा देखील येते. या नवनाथ गायकर फास्ट आहे, लगेच देऊया नवनाथला मॅन ऑफ द मॅच. 2 स्पेल राहिले, काय गोलंदाजी राहिली नवनाथची. सुपर 12 मध्ये किंजल ट्रॉफी मध्ये देखील प्रशांत पाटीलची सेना आता खूप चांगली करते. यंगस्टरचा भरणा असलेला हा संघ आणि देऊयात पुढच्या वाटचालीसाठी त्यांना देखील खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. मॅच लगेच आपण चालू करूयात. महादेव 11 विकास स्पोर्ट पेठाणी त्यांना फाईट करते. जय गणेश्वर धानसर डोनाल्डचा संघ, दुसऱ्या बाजूला ऋतिक केणी. हे बॅटर खूप मजेदार रंगणार आणि ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये रोशन पाटील तारा यांचा आवाज कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील आणखी एक दमदार आयोजन येत्या 22 जानेवारी ते 26 जानेवारीच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा आयोजित प्रकाश होतातील नाईट टुर्नामेंटचं आयोजन आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील आदरणीय प्रशांतदादा बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आयोजकाच्या भूमिकेमध्ये असतील आदरणीय चंद्रकांतजी चौधरी, त्याचबरोबरने सुरेंद्रजी पारवे, गुरुनाथदादा चौधरी यांच्या माध्यमातून खरं या स्पर्धेचं आयोजन. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 50,000. स्पर्धेमध्ये खास आकर्षण मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक असेल आणि या स्पर्धेची प्रवेश फी असेल फक्त 25,000 रुपये. खूप मोठी स्पर्धा. ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी जरूर खरं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील आणि त्याचबरोबरने चंद्रकांतजी चौधरी आणि सुरेंद्रजी पारवे यांच्याशी आपण संपर्क साधावा. खूप मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. जानेवारी म्हणजे नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण जेव्हा करू तेव्हा 22 ते 26 जानेवारीच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन. सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस प्रशांतजी पारवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अभिनंदन टीम ओम नर्मदेश्वर किरवली सुपर 8 मध्ये आपला संघ दाखल झाला, त्यामुळे तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. हार्डलक टीम केपीसी इनामपुरी. सर पेठारी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्यानंतर पेठारी माफी असावी. दानसर संघ फिल्डिंगसाठी उतरला आणि पेठारी संघाला त्या ठिकाणी फलंदाजी करायच्या. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा या लढतीसाठी. मोठी मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं किमान 50च्या आसपास जर इनामपुरी संघ पोहोचला असता तर हा सामना अजून रोमहर्षक होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु धावा अपुऱ्या पडल्या आणि त्यानंतर मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवलं ओम नर्मदेश्वर किरवली या टीमने. काल किंजल्स ट्रॉफीमध्ये हा संघ पोहोचला टॉप 12 मध्ये आणि आज या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नानाशेठ गरजमोती चषक या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये हा संघ दाखल झाला. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि पेठारी टीम आपली पहिली जोडी आघाडीचे 2 खेळाडू आपण मैदानाकडे पाठवा. सलामीवीर 2 ऑफिशियल पंच आपणही मैदानात दाबा घ्या. हरिभक्त परायण दीपक पाटील आणि त्याचबरोबर आमचे जावेद फरीद सर, प्रवीण पवार सर, 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहे. बघा पहिला सामना जो झाला इनामपुरी संघाने वावंजे संघाला पराभूत केलं होतं, त्यानंतर किरवली संघाने खारघर टीमला पराभूत केलं आणि मागच्या सामन्यामध्ये 2 विनर टीम ज्यामध्ये किरवली संघाने पराभूत केलं इनामपूर टीमला.
आदरणीय अरुणजी सुधीर तांबडे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. मुरबी गावचे आदरणीय मिथुन दादा पाटील यांनाही विनंती, आपण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. मिथुन दादा पाटील मुरबी त्यांचं या ठिकाणी स्वागत. अरुणजी तांबडे साहेब पापडीचा पाडा त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. अप्रतिम स्पर्धा, खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आज तुम्ही पाहताय या ठिकाणी. खरं तर स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 पापडीचा पाडा या स्पर्धेचं दमदार आयोजन. नानाशेठ घरत परिवार व सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. तर पहिले 2 खेळाडू मैदानाकडे गेलेत पेठारी संघाचे. परेश केनी आणि त्याच्या बरोबरीने संदीप पाटील हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज परेश केनी, संदीप पाटील हा खेळाडू असेल स्ट्रायक एंडला, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल त्या ठिकाणी परेश केनी. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी बॉल तयार होताना आपण पाहत आहे. बारक्या पोरजी, डोनल पोरजी बारक्या हे खरं तर अतिशय हरवणारे खेळाडू आहेत या टीमचे. त्यांना आपण पाहत आहे. पेठाली विपक्ष धानसर अशी ही लढत. याच परिसरातील हे संघ तलोजा आणि खारघर बेल्ट मधील खरं तर हे संघ या स्पर्धेमध्ये आपण आजच्या लॉट्स मध्ये खेळताना पाहत आहे. या 2 टीम मध्ये एक मोठी लढत. पहिल्या फेरीमधला हा तिसरा फ्रेश सामना आपण सध्या एन्जॉय करत आहोत. पेठाली विपक्ष धानसर. टॉस जिंकलाय धानसर संघाने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे पेठाली टीमला. पहिली जोडी संदीप पाटील परेश केनी मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती बारक्या. खरं तर याला आपण पाहता बारक्या पोरजी हा खेळाडू. बारक्या कांबळे, बारक्या शेळके, त्यानंतर आता धानसरचा बारक्या पोरजी हा खेळाडू. लेट्स प्ले. डावाला सिग्नल दिला पंचानी, ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू ओव्हर द स्टम्प्स. हाफ ट्रॅकर हा पंप जॅक करताना मात्र टायमिंग चुकलं आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झालाय संदीप पाटील हा खेळाडू. राकेशने कव्हर्स मध्ये चांगला झेल टिपला आणि पहिल्या बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला बारक्या शेळकेने धानसर टीमला. बारक्या पोरजी या खेळाडूने खरं तर या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. कार आम्ही बारक्या शेळकेचा खेळ पाहिला किंजल ट्रॉफी मध्ये, त्यामुळे इथे देखील बारक्याचा देखील नाव उल्लेख होतो. मध्ये इथे बारक्या पोरजी धानसरचा खेळाडू आहे. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय प्रथमेश केणी हा खेळाडू. पार्टनरशिप करावी लागेल खरं तर खेळाडूंना पहिल्या विकेटसाठी. पहिला विकेट मिळाला, त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आला. हाफ ट्रॅकर ऑन साइडला ऑन द राईज खेळले. फटका चांगला वाडिश लॉंगाला फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी. चेंडू उचलतात खरं तर गुड फिल्डिंग. थ्रोही तितका सुंदर पाहायला मिळाला. उचली घेणारा बॉल. त्यानंतर आपण पाहिलं ऑन साइडला ऑन ड्राईव्ह ऑन द राईज खेळत असताना फलंदाजाला पाहिलं आणि सिद्धेश त्या ठिकाणी एक चप्पल क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. डोनाल्ड पोरजी आणि सिद्धेशचे 2 बंधुराज आपण पाहताय त्या ठिकाणी असताना. यावेळेला परेश डाव्या हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे वारंवार फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला बदल करावे लागतील. थोडीशी कसरत आता धानसर संघाला देखील करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. फिल्डिंग सेटअप लावत असताना स्वतः कॅप्टन डोनल त्याला आपण पाहत आहे. चांगला एक फलंदाज आहे खरं तर, चांगला कॅप्टन. मग पहिल्या षटकामध्ये बारक्या पोरजी यावेळेस आपण पाहिला खरं तर रनवे मध्ये थोडासा बिघाड होताना आपण पाहत आहे. पंचांचा डेड बॉलचा इशारा. मृत चेंडू, कोणत्याही प्रकारचे मुवमेंट नाहीये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल. ओव्हर द स्टम्प्सने ते गोलंदाजी करतात या ठिकाणी परेश केणीसाठी. डावका खेळाडू मैदानाकडे. कट केल्या बॉलला हलक्या हाताने दिशा दिली. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वेगाच्या आगेच टेक्निक पाहायला मिळाली परेशची. बीट केलं थर्डमॅनला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार. 4 चौकार. चांगलं टायमिंग आणि शॉर्ट सिलेक्शन अगदी योग्य होतं या ठिकाणी. आपण पाहिलं परेश केणीच्या माध्यमातून. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे मात्र दुसरा धक्का बसलाय. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपत असताना आपण पाहिलं
क्रिश पोर्जीला आणि त्या ठिकाणी मात्र परेश केणीचा बहुमूल्य विकेट मिळाला दानसर टीमला. बघा यानंतर नेवारी पाडा आणि रोंजन बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार आपणही रिपोर्टिंग करा, कारण इथून मात्र पहिल्या सत्रानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 2 धक्के दिले त्या ठिकाणी बारक्या पोर्जी या गोलंदाजाने. पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद झाले, 5 धावा धावफलकावरती आल्या. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल विकेट आणि त्यानंतर मात्र टीमचा प्रमुख खेळाडू अपकमिंग यंगस्टार रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला ऋतिक केणी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. भरपूर अपेक्षा या खेळाडूकडून असतील. हातामध्ये ग्लोव्ज परिधान करून हा खेळाडू मैदानाकडे आलाय. ग्लोव्जची चर्चा आपण नक्कीच करू. आणि मात्र बरेचसे खेळाडू बघा हार्ड लेंथ वरती बॉल स्टीअर केला बॉलला, त्या ठिकाणी सेलिम डॉपला कमालीची फिल्डिंग आणि तेवढीच क्विक सिंगल वेगाने पाहायला मिळाली. 1 धाव आली. धावसंख्येमध्ये बदल, 6 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. पूर्वी आपण पाहिले फार कमी खेळाडू ग्लोव्ज परिधान करून खेळायचे. या परिसरात आपण विचार केला चेनू पाटील, प्रशांत खानावकर यांना आपण पाहिलं, त्यानंतर वेश्मिता दत्ताकडू असेल, परंतु आज सर्रास प्रत्येक खेळाडू हा ग्लोव्ज परिधान करून मैदानामध्ये खेळतो आणि हे असायलाच हवं. कधी कधी मॉइश्चर्स हाताला पकडतो ग्रिपला, त्यामुळे एक शॉट सिलेक्शन करताना देखील आपण पहिला बिघाड होताना पाहायला मिळाला. शॉट ऑन पूल केला बॉलला, हाफ ट्रॅकर लेंथ रीड केली आणि त्यानंतर योग्य शॉट सिलेक्शन आपण पाहिलं फलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज होते प्रथमेश केणी, त्यांच्या बॅटमधून आला हा चौकार. बॅटिंग करताना टीम पेठारीला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पेठारी संघाची धावसंख्या धावफलकावरती आली 2 गडी बाद 10 धावा. मी खरं तर आपण जो उल्लेख केला आज महेशजी केणी, अंकित केणी पेठारी यांच्याकडून कमिटीसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. महेशजी केणी, अंकित केणी, अन्नदाता सदासुखी आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण देऊया संधी डीजे यांना. धन्यवाद. समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आल्या. 2 गडी बाद आपण होताना पाहिले, ज्यामध्ये परेशचा विकेट मिळाला. पहिल्या बॉलवरती संदीप पाटील बाद झाला, परंतु मैदानामध्ये ऋतिक आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश या दोन्ही खेळाडूंनी पाय रोवलेत आणि चांगली फलंदाजी करत असताना टीमसाठी. ऋतिक आता स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती आलाय. राकेश पोर्जी हा खेळाडू या बेला ऑन साइडला, क्या बात आहे, स्लॉग हिट करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला आपण पाठवलं त्यांनी. खरं तर मिड विकेट सीमा पार, षटकार, 6 धावा. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि काय फटका सजवलाय. स्टेप आउट झाले, त्यानंतर स्लॉग हिटचा फटका पाहायला मिळाला. यावेळेला बॅकफुटला आले, अगदी टॅपिंग क्रिकेट हा फटका पण पाहिला. इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढकललंय आणि त्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहताय. सेन्सिबल क्रिकेट, मोठा फटका आल्यानंतर सिंगलला प्राधान्य देणं तितकंच गरजेचं असतं आणि ते सिंगल घेताना आपण पाहिलं ऋतिकला. त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू प्रथमेश केणी, ज्याच्या बॅटमधून मागच्या खरं तर ओव्हरच्या शेवटच्या मध्ये चौकार पाहायला मिळाला. याही वेळेला जागा बनवली आणि स्टायलिश स्ट्रोक आपण पाहताय प्रथमेशच्या माध्यमातून. सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय, सीमा पार. इट्स मॅक्झिमम हिट, षटकार.
स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळाला. लाईन लवकर रीड केली आणि त्यानंतर आपण पाहिलं अक्रॉस द लाईन हा फटका. या दरम्यान आदरणीय दिलीपजी केणी यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती असं नसतं आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. पेठाली विपक्ष धानसर आणि कमालीची फलंदाजी ऋतिक आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश केणी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहत आहे. वैयक्तिक योगदान आपण पाहिलं. ऋतिक खेळतो त्या ठिकाणी 3 चेंडू 8 या धावसंख्येवरती आणि एका बाजूने प्रथमेश खेळतो 3 बॉल 11 वरती. संघ जाऊन पोहोचलाय या ठिकाणी 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर 23वा धाव फलकावरती. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेटसाठी सज्ज होते. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. इथे मात्र लाईन मिस केली. आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला हा बॉल. त्यामुळे पंचारी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स इथे ऍड होईल. बॅटिंग करताना पेटाली संघाच्या स्कोर कार्ड मध्ये 24 रन स्कोर कार्ड वरती पीटीसीच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट होताना आपण पाहताय. स्लॅश केलं बॉलला पॉइंटच्या दिशेमध्ये फटका करत पाहायला मिळाला. फेकी सुंदर होती परंतु क्विक सिंगल दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. एक धाव मात्र घेत असताना आपण पाहता ऋतिक आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश केणीला चांगलं ताळमेळ दोघांमध्ये पाहायला मिळालं. आघाडीचे खेळाडू बाद झाल्यानंतर करता आपण पाहिला इथे पार्टनरशिपची गरज होती आणि अशा निर्णायक परिस्थितीमध्ये चांगली भूमिका साकारत असताना हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. यावेळेला देखील आपण पाहिलं ऑफ ड्राईव्ह गॅप मध्ये फटका. नोमॅन्स लँड. क्या बात आहे. डीप कव्हर पॉइंटला मोठा गॅप शोधत असताना ऋतिकला आपण पाहिलं आणि इथे मात्र 4 धावा मिळतील बॅटिंग करताना पेठाली टीमला. धन्यवाद डीजे जितू. रिमिक्स यावेळेला तेज सरळ बॉल हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू होता. सुरुवातीलाच मन होतं खरं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 19. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पेठाली संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 29 धावा. चा खेळ संपला. 29वा धाव फलकावरती आपण पाहत आहोत. खरं तर स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य असं पर्व. अप्रतिम आयोजन नियोजन चर्चा होईल या स्पर्धेत सातत्याने. तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं हे क्रीडांगण आणि अशी ही स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवरती आलाय बारक्या पोर्जी. सेकंड स्पेल मध्ये आला. टीमचा प्रमुख गोलंदाज आघाडीचा गोलंदाज त्याच्यावरती विश्वास दाखवला संघ नायकाने. ओव्हर द स्टम्प्स. नेक्स्ट बॉल फुल टॉस. फक्त दिशा दिली. आतली कडा घेऊन बॉल मागे चालला त्या ठिकाणी आणि बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राकडे आपण पाहू शकाल आणि तिथे फिल्डर आहेत. चेंडू उचलतील फेकतील. बॅकअप साठी 3 खेळाडू आले. 1 रन मात्र या ठिकाणी मिळेल. स्वतः डोनल त्यांना आपण पाहता फिल्डिंग सेटअप लावत असताना कधी कधी बॅटरचा स्टान्स रीड करून तुम्हाला फील्ड पोझिशन लावावी लागते आणि इथे आपण पाहिलं सिंगल आली. आदरणीय मंगेशजी केणी साहेबांच्या ठिकाणी आगमन. सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय मंगेशजी केणी साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. सन्माननीय उदयजी केणी साहेब यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला लॉफ केला बॉलला फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा धक्का ऋतिकच्या स्वरूपात बसलाय. बॅटिंग करताना टीम पेठालीला 1 मोर विकेट डाऊन. तिसरा खेळाडू बाद झाला मैदानामध्ये आपण पाहताय पेठाली संघाचा. तिसरा खेळाडू बाद झाला. एक मोठा धक्का असेल खरं तर पेठाली संघासाठी.
कारण ऋतिक सारखा एक युवा जिगरबाज खेळाडू आक्रमक फलंदाज तो मात्र बाद झाला. नौका फलंदाज मैदानाकडे गेलाय. राजेश केणी खेळाडू 5व्या क्रमांकावरती सध्या सुस्थितीमध्ये आहे पेटाली संघ, कारण आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातला आपण हायस्ट स्कोर जर पाहिला तर 79 धावा केल्या होत्या किरवली टीमने आणि त्यानंतर बाकी सामने जे झाले दोन्ही इथे लो स्कोर पाहायला मिळाले. यावेळेला तेच तर हाफ ट्रॅकर बॉल लेंथ बॉलचा वापर आणि इथे मात्र शफल क्रॉस खेळत असताना पॅड लाईन मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव डॉट बॉल डॉट पर्सेंटेज जितके वाढतील तितका तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळेल. आजचा तर गुरुवारचा दिवस आहे आणि मार्गशीर्ष मधला हा दुसरा गुरुवार अतिशय शुभ दिवस आणि या दिवसामध्ये आपण सध्या दुसऱ्या दिवसामध्ये आहोत. एज लागली होती आय थिंक चांगला प्रयत्न होता विकेट किपरचा, त्याने झेप लगावली होती. जर बॉल हातामध्ये विसावला असता तर मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र आणखीन एक मोठा धक्का बसला असता पेटाली संघाला, परंतु नशिबाची साथ मिळाली राजेश केणीला, त्याला मिळालं जीवनदान. प्रथमेश केणी वैयक्तिक 5 चेंडू 13 या धावसंख्येवरती खेळतो. 31 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना आपण पाहताय तर बारक्या पोरजी या गोलंदाजाला चांगली बॉलिंग ऍक्शन. यावेळेला फटका फसला, बॉल मागे चाललाय, पुन्हा एकदा जीवनदान. खराब कामगिरी फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपण होताना पाहताय डान्सर टीम कडून. क्रिकेटमध्ये असं म्हणतात जितकं महत्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी आणि गोलंदाजी त्याही पेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आणि यामध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागतील. इथे खराब कामगिरी पाहायला मिळाली फिल्डिंग करत असताना डान्सर टीम कडून वारंवार मात्र जीवनदान मिळाले फलंदाजांना आणि त्याचा फायदा घेत असताना एक सिंगल रन देखील मिळाली पेठाली संघाला. 32 लॉस ऑफ 3 विकेट. 32 धावा डाऊन द ग्राउंड. फटका चांगला फ्लायटेड स्ट्रोक आणि इथे चांगला झेल टिपला. क्या बात आहे. राकेश पोरजीच्या हातामध्ये हा फटका पाहायला मिळाला, त्याच्या हातामध्ये झेल विसावला गेला आणि त्यानंतर मात्र ज्याला मिळालं होतं जीवनदान तो खेळाडू राजेश केणी चाललाय मैदानाच्या बाहेर. आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर विवेकजी केणी. या विवेकजी केणी तुम्हाला आपण सन्मानित करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक 2024 मध्ये विवेकजी केणी तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या महेंद्र केणी जर महेंद्र केणी असतील तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर पुढचे मान्यवर मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या दिलीपजी केणी साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिलीपजी केणी यांना देखील सन्मानित करूयात. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. मंगेशजी केणी या मंगेशजी केणी साहेबांना देखील सन्मानित करू. अजय तुतारी वाले बघताय राम मामा असतील त्यानंतर सुमित तुमचं देखील दोघांचं स्वागत करू. मंगेशजी केणी यांना सन्मानित केलं जातं. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिलीपजी केणी. तर राज केणी सचिन केणी यांना देखील सन्मानित करू. या सर्व मान्यवरांचं स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक घरत कुटुंबियावरती असलेलं हे प्रेम
हे सर्व पाहुणी मंडळी या स्पर्धेमध्ये, आज स्पर्धेचा दुसरा दिवस, तुमचं सर्वांचं मनपूर्वक अशी स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया रोशनजी पाटील यांचा आवाज. क्या बात आहे. पाहुण्यांचं स्वागत केलं प्रथमेश केणीने. गुटना टेक तमाशा देख. आणि काय टायमिंग होतं. लेफ्टी बॉलर समोर राऊंड विकेट गोलंदाज आले, त्यांच्या अँगलला मात्र प्रत्युत्तर देताना हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर पॅड लाईनचा हा चेंडू आणि त्यानंतर गुडघा वाकवत हा खरं तर आपण पाहिला पाडो स्ट्रिपचा एक चांगला फटका. त्या ठिकाणी षटकार मिळतोय टीम पेठारीला. 6 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला प्रथमेश केणीकडून. खरं तर लेदरचं देखील त्याला जास्त खरं तर परफॉर्मन्स तो लेदरवरती देखील चांगला करतो आणि इथे देखील टेनिसमध्ये टेक्निकली परफेक्ट फटके त्याच्याकडून पाहायला मिळाले. स्लॉग हिटचा आणखीन एक लाजवाब देखना फटका. प्रथमेश केणी ही इज ऑन फायर वन्स अगेन. अजून एक धमाका षटकार. आयवा कॅच पकडले. डीजे थांबा आपण. आयवा कॅच पकडली आमच्या एका प्रेक्षकाने. त्यांना पारितोषिक असेल खरं तर स्पर्धेमध्ये 200 रुपये आणि टी शर्ट्स आपण त्यांना देणार आहोत. येस, भवानी ज्वेलर्स यांच्याकडून तुम्हाला टी शर्ट मिळेल, त्यामुळे प्लीज आपण व्यासपीठ द्या. या स्वर्गीय 200 रुपये कॅश प्राइज आणि तुम्हाला भवानी ज्वेलर्स यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट दिली जाईल. त्यामुळे आपण आयवा कॅच होल्डर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत. चांगली फलंदाजी, अफलातून फटकेबाजी केली आहे प्रथमेश केणीने आतापर्यंत आपल्या टीमसाठी. संपूर्ण VIP डाईस वरती बसलेले आमचे हे मान्यवर. खरं तर घरात कुटुंबियांवरती असणारं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर येणारी सर्व माहुणी मंडळी आपण पाहिली आणि त्यांचा प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान आपण इथे घेत आहोत. आणि आमचे गुरुवर्दस त्यांना आपण पाहता तुतारी वादक पारंपरिक खरं तर रित्या आपण आज स्वागत करत आहोत. कारण पूर्वी महाराजांनी लढाया जिंकल्या की गड किल्ल्यांमध्ये तुतारीचा आवाज व्हायचा आणि आनंद उत्सव साजरा व्हायचा. आणि आज इथे देखील या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण व्हावा यासाठी तुतारी वादक देखील आपली भूमिका साकारत असताना पुन्हा एकदा डाव्या हाताचा खेळाडू त्याने मारलाय फटका उंच, अंतर कमी कापलाय आणि इथे झेल टिपलाय. ऋषिकेश केणी हनुमंतने मात्र झेल टिपत असताना इथे पहिला खरं तर धक्का या ओव्हरमध्ये बसेल पेठाली टीमला. चांगली फटकेबाजी सुरू झाली आणि इथे आपण पाहिला ऋषिकेशचा विकेट मिळाला. डाव्या हाताचा खेळाडू या आपण देऊयात आयवा कॅच स्वर्गीय जगदीशजी गायकर यांच्या स्पर्धार्थ गोरक्षनाथ गायकर यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि ही टी शर्ट तुम्ही पाहता आणि 200 रुपयाचे कॅश प्राइज भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून. या प्रतीक तुमचं देखील स्वागत. मॅच पाहण्यासाठी हाला पहिला प्रेक्षक ठरला स्वर्गीय नाना शेठ गरज स्मृती चषक मध्ये ज्याला पहिला आयवा कॅच पकडलाय. काय पासून हे पारदर्शक आहे. ओटो कॉम्बॉक्स. धन्यवाद. आयवा कॅच ज्याने पकडला प्रेक्षक कमाल कॅच त्यांचं देखील स्वागत. आणि इथे 4 ओव्हर पण संपताना पाहिल्या ज्यामध्ये आतापर्यंत 47 धावा धाव फलकावरती. अंतिम षटक बाकी आहे. तुषारने या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. परंतु प्रथमेश वैयक्तिक 10 चेंडू 29 या धावसंख्येवरती खेळतोय. नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही टीमला खरं तर इन्व्हाइट करूया. पुढचे 2 संघ असतील रोंजन आणि त्यांच्या बरोबरीने नेवाळी पाडा. दोन्ही टीमचे कर्णधार आपण इथे रिपोर्टिंग करा कारण या षटकानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. नेवाळी पाडा विपक्ष रोंजन बी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक मोठी लढत DCC मोरबे क्रिकेट स्पर्धेमध्ये खरं तर रोंजन संघ देखील सहभागी झाला. त्या स्पर्धेमध्ये वेगळी छाप या टीमने सोडली आणि त्या स्पर्धेतला मालिकावीर प्रणव पाटील हा खेळाडू राहिला होता, त्याला बाईक मिळाली होती. आज त्याचा संघ तुम्हाला पुन्हा एकदा इथे खेळताना पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर स्लॉगवरचं षटक घेऊन आला गोलंदाज या ठिकाणी क्रिश गोंधळी. बघा त्याचा रनअप किती लांब आहे, त्यामुळे कदाचित त्याकडे भरपूर गती असेल यात खरं शंका नाहीये. क्रिश गोंधळी हा खेळाडू अपकमिंग यंगस्टर, नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौखा युवा गोलंदाज.
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहत आहे. क्रिश हा खेळाडू ओव्हर द विकेट. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला 20 सेफ मध्ये खेळण्यापर्यंत डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल घेतली दुसऱ्यासाठी निघाले दोन्ही खेळाडू. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. प्रथमेश केणी रेग्युलर इनामपूरच्या क्रीडांगणावरती लेदरचा सराव करत असतो आणि आज खरं तर या संघासाठी खूप चांगली भूमिका साकारत असताना वन मन आर्मी खरं तर ऋतिकने चांगली साथ त्याला दिली. परंतु एका बाजूने आतापर्यंत 31 धावा त्याने केल्या आपल्या टीमसाठी. तो खेळाडू प्रथमेश स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. यावेळेला थोडा शॉट ऑफ लेन सुरुवातीलाच मन बनवलं होतं खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गती चांगली होती. मगाशी उल्लेख केला लॉंग रनअप वरून तुम्हाला अंदाज आला असेल या खेळाडूकडे गती प्रचंड आहे आणि त्याचा पुरेपूर वापर पेसनं बीट केलं फलंदाज प्रथमेशला. खरं तर आपण पाहिला त्या ठिकाणी क्रिश गोंधळी या खरं तर गोलंदाजाने एकूण धावसंख्या आपण पाहिलं धावफलकावरती 50 अर्धशतक कंप्लीट झालं. 5 गडीबाद 50 ही धावसंख्या धावफलकावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ईश्वर पाटील हा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आला. डाव्या हाताचा आणखीन एक खेळाडू ईश्वर पाटील त्यांना आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्येत बदल आपण पाहता 50 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग पोझिशन मध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल. डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर उभा पाहायला मिळेल तुम्हाला. फुल टॉस कडा लागली आहे. इनर एज लागून बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी रन नाहीये स्लॉग ओव्हर मध्ये जर का इकॉनॉमिकल फिगर षटक पाहायला मिळालं. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल. गती होती राऊंड विकेट आले. फुलटॉसचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी हलकीशी एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. थोडंसं व्हेरिएशन करताना क्रिश यावेळेला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट हा फटका मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढलाय. एकच धाव या बॉलवरती असेल. आता अंतिम षटकातील अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमधील शेवटचे 2 चेंडू आणि इथे स्ट्राईक एंडला आला. ज्याने आतापर्यंत 12 बॉलमध्ये 32 धावा केल्या आपल्या टीमसाठी तो प्रथमेश केणी हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आला. 51 धावा धावफलकावरती आहेत. एखादा मोठा फटका जरी आला तर टीमसाठी मात्र नक्कीच सन्मानजनक टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये इथे पाहायला मिळेल. कारण या मैदानाचे आउटफील्ड चांगले आहे. विकेट देखील सुंदर आहे. ज्या विकेटचा ऍडव्हान्टेज फलंदाजांना झाला डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक बॉलर बॅक ड्राईव्ह फेकी अतिशय सुंदर आणि तितकंच चांगल्या पद्धतीने कलेक्ट केला बॉलला आणि त्यानंतर कनेक्ट करत असताना मात्र यस्टरना बॉल लावत असताना अजून एक विकेट मिळेल. सांघिक यश मिळेल या ठिकाणी फिल्डिंग करताना डान्सर टीमला. इथे रनआउटचा शिकार होतोय ईश्वर पाटील हा फलंदाज. महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथची माई यांचा संगीत कोणत्या स्पर्धेमध्ये नसेल असं होऊ शकत नाहीये आणि त्यांचाच हा ध्वनिपीत तुम्ही ऐकलाय. यावेळेला देखील लेंथ बॉल ऑन साईडला खेळत असताना प्रथमेशला आपण पाहिलं सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल फेकी अयोग्य एंडला झाली आहे आणि त्यानंतर आपण पाहिला अजून एक रनआउटचा विकेट. सेन्सिबल खरं तर फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगावधान दाखवलं फिल्डरने. फेकी अतिशय सुंदर होती आणि त्यानंतर मात्र अजून एक रनआउटचा विकेट. जाता जाता या मॅच मध्ये 13 चेंडू 14 चेंडू माफी असावी आणि तब्बल आपल्या संघासाठी 33 धावांचं योगदान दिलं प्रथमेश केणी या फलंदाजाने. आणि एकूण आपण जर पाहिलं 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे तब्बल 7 गडी बाद. एकूण धावा 53 धावा धावफलकावरती 54चं टार्गेट उभं केलंय. सेकंड इनिंग मध्ये चेस करायचं त्या ठिकाणी तर डान्सर टीमला या अगोदर पण टॉस कडे बघूया. सौरभ पाटील यांच्याकडे धन्यवाद. या लगेच मान्यवर उपस्थित मान्यवर खारेगाव वरनं अश्विनजी साळवी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या अश्विनजी साळवी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय नाना शिरगरट स्मृतिशतक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम स्वागतम सहर्ष सुस्वागतम. टॉस साठी देखील या रोहिंजन सन्मान करूयात आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित ओमजी पाटील. ओमजी पाटील यांना देखील सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे खारेगावचे आहेत. ओमजी पाटील तुमचा देखील
मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम सहर्ष सुस्वागतम. हॅलो चला रोहिंजन आणि एका बाजून नेवाली पाडा टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या लवकर. रोहिंजन आणि नेवाली टीमचा कर्णधार टॉस साठी आपण या. लगेचच आपण सत्कारकडे बोलूयात. आदर्श साळवी यांचा देखील सन्मान करूयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आदर्श साळवी आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. विलाजी घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस लगेचच करू आपण या. जय दुर्गामाता रोहिंजन टीमचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर नेवालीपाडा टीमच्या कॅप्टनला या विनंती. लगेच टॉस करूयात. प्रणव या तिन्ही मान्यवरांचे शुभ असते. अश्विनजी साळवी, आदर्श साळवी आणि ओमजी पाटील आणि विलाची घरत हे आमचं प्रेझेंटेशन बॉक्स. नेवालीपाडा टीमचे कॅप्टन आणि तुम्ही त्यांना फाईट करतीये. जय दुर्गा रोहिंजन हेड आणि ते तुम्ही पाहता. टॉस जिंकला प्रणव ना. डिसिजन आपला डिसिजन इज पेंडिंग. टॉस झाला इथे. टॉस जिंकला जय दुर्गा माता रोहिंजन संघाच्या प्रणव पाटील आणि त्याचा डिसिजन इज पेंडिंग. जाऊया लगेच मॅच कडे. थँक्यू सो मच. पुनर्ष सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार मंडळी. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेटर सिंगांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता आता मात्र उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत. 54 धावेचा पाठलाग करायचा. जय गणेश्वर. धानसर संघाला सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. राकेश पोरजी आणि डोनाल्ड पोरजी. पोरजी बंधू मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं आघाडीचं पहिलं षटक अरब कॅम्प कडनं सज्ज झाला. प्रथमेश किनी सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो क्रिकेट दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. राकेश पोरजी आणि त्याच्या सोबतीला डोनाल्ड पोरजी. पहिलं षटक प्रथमेशचं. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस वरती आक्रमण. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं प्रथमेश. चौकारनं 4.
पुन्हा एकदा फुल टॉस त्याच्यावरती इनफिटच्या बाहेर पॉवर प्लेचं योग्य ते वापर लॉंग ऑफ बॉरी लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा दमदार चौकार. आक्रमण होत आहे पॉवर प्ले मध्ये राकेश पोरजी. लॉंग ऑन लॉंग ऑफ पहिलं षटक पॉवर प्लेचं तुम्ही पाहताय. मिड विकेटला एक फिल्डर त्याच्यानंतर तुम्ही फिल्डर पाहताय. लॉंग ऑफला का बॅटिंग सुरू आहे. 53 धाव उभारल्या 54चं लक्ष पार करायचं आहे. षटकातील पुढचा बॉल अप्परकट मारायचा होता. दाखवतायत कशा रीती राकेशला बॉल हा मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलचा इथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले प्रगती पथावरती विकेट किपरनं हातामध्ये गेला. डॉट बॉल आला. 54 धावेचं लक्ष. सुरुवात चांगली झाली आहे जयगणेश्वर धानसर संघाची. राकेश पोरजीनं 2 चौकार ठोकलेत. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. उडवलाय बॉलला. बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगानं. चाला फिल्डर धावतोय त्याला अपयश. बॉल सीमा पार फरार आला राकेश पोरजीच्या बॅट बंद. आणखीन एक चौकार. चौकाराच्या बरोबरीनं डबल विजेट मध्ये रणसंख्या 12 वरती तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल हा देखील पुन्हा एकदा बॉल ऑफ स्टंपला ठेवला. अक्षरशः बीट केलं राकेशला या बॉलनं. याच्या अगोदर ऑफ स्टंपला ठेवला त्यानं देखील बीट केला. त्यानंतर शॉट ऑन फुल केला. डीप स्क्वेअर लेगला चौकार पाहिला. हा बॉल शतलापासून दूर ठेवला. अप्परकटच्या माध्यमातून फटका लगवायचा होता. व्यवस्थित बॅटला कनेक्ट झाला नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक असेल आणि समोर राकेश पुन्हा एकदा फिरला. बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग बॉर्डरी लाईनच्या दिशेनं. यावर मधला हा चौथा चौकार आला आणि पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं बॅटिंग करतो राकेश पोरजी. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप स्क्वेअर लेग चारही बाजूनं फटकेबाजी पाहिली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 16 धावा बिनगडाच्या मोबदल्यात जय गणेश्वर धानसर संघाची. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 16 धावा. काय सुरुवात केली आहे पहिल्या बॉलपासून आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमणाचं दुसरं नाव राकेश पोरजी. अष्टपैलू क्रिकेटर आहे जय गणेश्वर धानसर संघाचा. बॉलिंग ट्रॅक वरती पिटूला षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला श्रीधर केणी. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये समोर डोनाल्ड पोरजीला पाहता. ऑलरेडी कार्पेट बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं येतोय. गुदगुल्या गेट फिल्डर तोपर्यंत या बॉल वरती मिळतात त्या 2 धावा. जमिनीला गुदगुल्या करत बॉल बॉल लाईनच्या दिशेने येत होता. फिल्डिंग तिकडे चांगली झाली. फिल्डर तुम्ही पाहिले कौशल केनीच्या माध्यमातून धावा धावपलकावरती 2 स्कोर पुढे चालला. 18 वरती तुम्ही पाहता 18 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक दुसरा P2चा. या षटकातील पुढचा बॉल लाईन खराब वाईट बॉलचा इशारा. पंचांचा अतिरिक्त धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 19 वरती. काय गोलंदाजी केली बारक्या पोरजीनं. धावा खर्च केल्या 10 विकेटला. पहिल्या ओव्हरमध्ये 2. राकेश पोरजाला थोडा मागणा ठरला. 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर बारक्या पोरजी पुन्हा एकदा आल्या. त्यांना फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. या षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस होता. फक्त क्लिक केला. बॉल चाला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय. दुसरी धावाचा कॉल दिला. रन आउटची संधी. इथे मोठी विकेट होती. डोनाल्ड पोरजी थ्रो एकॉर्ड आला. गॅदर करता आला नाही श्रीधर केनीला
आणि या बॉलवरती मिळते आहे सिंगल. सिंगल स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती 20 आणि तुषार पोर्जियाला त्याच्यानंतर तुषार थोडा मागला ठरला. धावा पर्च केल्या 15, विकेट 1 मिळाली. त्यानंतर क्रिशला आज नक्कीच क्रिश गोल्डला संधी मिळाली आणि क्रिश गोल्डीनं आपण नक्कीच धानसर प्रीमियर लीग मध्ये क्रिश गोल्डीला पाहिलं. इथून भेटलेला हा एक जबरदस्त गोलंदाज आहे जय गणेश्वर. धानसर संघासाठी आम्ही देखील ती स्पर्धा कव्हर केली. एक जबरदस्त तेज ठरणार आहे. क्रिसचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि तेच आज करत त्याने फक्त धावा अवघ्या 6 खर्च केल्या. विकेट नसलं भेटलं तरी इकॉनॉमिक्स खूप छान होती. ही कसोटी होती आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जबाबदारी क्रिशकडे दिली ती त्याने पूर्ण केली. काय आउटस्टँडिंग गोलंदाजी केली. अपकमिंग आहे, उगवते सितारे आहेत. फटका पाठच्या रडार मध्ये चालला लॉंग ऑनला. टाटा बाय बाय. राकेश पोर्जीच्या बॅटमधनं विकेट. विकेट षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 26. चांगली बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक चालला लांब स्टँडर्ड 11 लागोपाठचा दुसरा धमाकेदार षटकार. राकेश पोर्जी आक्रमणाचं दुसरं प्रतीक. आरप कॅम्पच्या मैदानावरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार पाहिले. या ओव्हरमध्ये लागोपाठचे 2 षटकार. श्रीधर केनीवरती अटॅक होतोय. षटकातील पुढचा बॉल. बॉल चाला बॉलच्या दिशेनं वेगानं चाललाय. दन 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 करत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. दमदार दर्जेदार चौकार. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 36. 9 बॉल 32 का बॅटिंग दर्जेदार राहिली आहे आज. तुम्ही पाहता राकेशशी अप्रतिम लाजवाब साइड स्क्रीनला. मात्र बॉल दद करत असताना लॉंग ऑफच्या मध्ये क्रिकेट मधला सेफ फटका राकेश पोर्जीच्या बॅट मधून आला. हा धमाकेदार षटकार 6. बॅटिंग काय केली आहे. 10 चेंडू 38 वरती खेळतोय. खूप चांगली बॅटिंग राकेशच्या माध्यमातून. 5 चौकार 3 षटकार. त्याची बॅट चौकार षटकारांचीच भाषा बोलतीये या मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग. 53चं लक्ष होतं. P1 54चं लक्ष होतं आणि P1 P2 मध्ये पॉवर प्लेचा योग्य ते वापर भेटलाय धानसरला. आणि खास कौतुक करेन मी म्हणेन सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूने डोनाल्ड पोर्जी खेळतो तर दुसऱ्या बाजूने राकेशला सांगतोय तू मार. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता राकेश पोर्जीची का बॅटिंग आहे. चारही बाजू फटकेबाजी. तुम्ही 2 षटकार लॉंग ऑनला पाहिले. त्यानंतर सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहिला. का फटकेबाजी करतोय. खूप चांगली बॅटिंग आणि डोनाल्ड देखील त्याला सपोर्ट करतो. माहिती आहे की एका पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. नक्कीच त्याच्याकडे स्ट्राईक लगेच ठेवली. लगेचच त्यांनी का बॅटिंग केली. हात चालला बॉल उंच गेला. मिस टायमिंग प्रॉपर टायमिंग. आणि इथे काय घडलं. दोघे पाहतच राहिले तू घेऊ का मी घेऊ. बॉल सरळ सीमा परार. चौकार. चेंडू 42 बरसला. अर्थातच धानसर गावचा हा खेळाडू राकेश. रिव्हर्स काय गरज होती का. रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये
हा देखील डॉट बॉल तुम्ही पाहता. चौकार जरूर आला कौशल केनी आणि त्याच्या अगेन्स्ट रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाला. 12 चेंडू 42 वरती खेळतोय आणि विजयासाठी अजूनही गरज आहे ती मात्र 7 धावेंची. 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल इथे बॅटचा कडा लागला. इथे तुम्ही पाहता विकेट कीपर पकडलाय झेल आणि मात्र एक वादवी खेळीचा अंत झाला. पण काप बॅटिंग केली. 54चं लक्ष असताना 13 चेंडू आणि 42 धावेचं योगदान दिला आणि राकेश पोरजी तो बाद झाला. नक्कीच काप बॅटिंग केली. सुरुवात दमदार धमाकेदार होती आणि आता राकेशची महत्वाची विकेट मात्र मिळती आहे. पण त्यांना काप बॅटिंग केली. दमदार बॅटिंग नक्कीच केली राकेशनं. तुम्ही पाहता खेळाडू कक्षामध्ये त्याचा देखील नक्कीच टाळ्यानं स्वागत केलं जात आहे. तुषार आलाय बॅटिंग करण्यासाठी. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर तुम्ही पाहताय ऋतिकला. जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेने तुषारने खेळायला सुरुवात केली. संघ जाऊन पोहोचला तो 48 वरती आणि विजयासाठी समीकरण तुम्ही पाहता 13 चेंडू 6 धावेची गरज आहे. काय सुरुवात केली आहे. सुरुवात हवी होती. सुरुवात झाली तो बाद झाला. रिव्हर्स सिग्नेचर शॉट डोनाल्ड पोर्जीचा. बॉल थर्ड मारला. आठवण टॉपन हॉर्डनची सीमा पार. शेवटच्या बॉलवरती दमदार चौकार. थँक्यू. या चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 52 आणि आता विजयासाठी 12 बॉल 2 ची गरज आहे. 2 बॉल 12 असते तर किती मजा आली असती ना. पण असं नाहीये. 12 मध्ये 2 बनवायचे आहेत. फटका तुम्ही चालला पाहता बॉन्डलाईनच्या दिशेने. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगल स्कोर इज लेवल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 53. फक्त विजयासाठी 1 धाव दूर. 1 पाऊल दूर आहे. फटका चालला डीप स्क्वेअर लेगला आणि अशा रीतीनं ही मॅच जिंकली. जय गणेश्वर. डान्सर सगळं तुम्हाला खूप खूप अभिनंदन. हार्ड टीम महादेव 11 विकास स्पोर्ट पेठाली तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. गोलंदाजी थोडी खराब झाली. बॅटिंग खूप चांगली झाली. गोलंदाजी मध्ये लक्ष द्यायला हवं. हेमंत कोहलीचा तुम्ही हेमंत केनीचा तुम्ही संघ पाहताय. तुम्हाला नक्कीच पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या देव्या लगेच मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. चला जय दुर्गा रोहिंजन टीमच्या कॅप्टन प्रणव पाटील. काय सेना तुमची उतरायची आहे. बॅटिंग की फिल्डिंग. या हेमंत केनी आणि राजेश केनी या तुमचा देखील आम्ही सन्मान करू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. का बॅटिंग दमदार राहिली. दर्जेदार राहिली. 3 मोठे फटके विकेट षटकार 5 चौकारानं आणि ज्यानं उभारल्या धावा 13 चेंडू 42 आणि राकेश पोरजी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या राकेश फास्ट या. राकेश पोरजी या लवकर या. चला